नमस्कार. मंगळाचे श्लोक एक मागोवा यातील आज हा 27वा भाग. आपण आज काल 114व्या श्लोकापर्यंत आलो होतो. आज आपण 115व्या श्लोकाने सुरुवात करणार आहे. तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा, जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे. ज्या वादविवादातून काहीतरी म्हणजे अर्थात चांगले तत्व बाहेर पडून तो संपुष्टात येईल असाच वाद संवाद करावा. त्याशिवाय अन्य वाद करू नये ही शिकवण देणाऱ्या 102 ते 115 या श्लोकातील गटातील हा शेवटचा श्लोक आहे. तुटे वाद संवाद तो हितकारी या शेवटच्या चरणाने पूर्वीच्या श्लोकांची समज झाली आहे. तर या शेवटच्या श्लोकात जो वादविवाद संपुष्टात येईल तोच करावा या उद्देशाचा पहिला चरण आहे. जेथे काही बोधप्रद निर्णय निश्चित होईल अशाच वादविवादात चर्चेत भाग घ्यावा. अन्य सर्व निरर्थक वादात बाष्कळ बडबडीमध्ये गुंतून पडू नये, कारण त्यामधून हाती काही न लागता केवळ वेळ वाया जातोच, पण अधोगती होते. तुटे वाद संवाद तेथे करावा. त्याशिवाय जगात सत्य आणि चिरंतन सत्य काय याचा विचार करावा. चिरकाळ टिकणारे सत्य केवळ एक भगवंत आहे. त्याशिवाय सर्व गोष्टी संपणाऱ्या आणि तात्पुरत्या विनाशी आहेत. या मूलभूत विचाराची कास प्रत्येकानं धरावी. यातच नित्य काय आणि नित्य काय म्हणजे अविनाशी काय आणि विनाशी काय याचा विचार म्हणजेच नित्यानित्य विवेक म्हणतात. असा विचार विवेकाने केल्यावर जगात एक परमेश्वरच सत्य आहे अशी आपल्या मनाची खात्री पटेल. या मार्गाने साधकाने वाटचाल सुरू करावी आणि आपला अहंकार सोडून विवेक आपल्या अंगी बाणावा असं समर्थाने म्हणायचं. विवेके अहंभाव हा पालटावा. अशी व्यवस्था झाली म्हणजे साधकाची बाष्कळवादाची प्रवृत्ती संपेल. त्याने विवेकाने आपला अहंभाव सोडला की त्याची कृती तो बोलेल तशीच होईल. आपण नेहमी पाहतो की व्यवहारी माणसे बोलतात एक आणि वागतात मात्र प्रत्यक्षात उलटे. बाहेर हुंडाविरोधी भाषणे द्यायची आणि स्वतःच्या मुलाच्या लग्नात हुंड्यासाठी वधूपित्याला नाडायचे अशी उदाहरणे जास्त. किंवा व्यासपीठावर एखादे मंत्री भ्रष्टाचाराविरोधी बोलतात आणि प्रत्यक्षात भ्रष्टाचारी असतात. आणि याशिवाय व्यवहारी जगात असे चालणे हाच व्यवहार आहे असे ही मंडळी त्याचं समर्थन करतात. अशाने मनाची सुधारणा कधी होईल का? म्हणून मुळात विचार चांगला हवा, त्याचा उच्चारही चांगलाच होईल आणि मग त्याप्रमाणे आपले म्हणजे चांगला आचार करणे हाच मार्ग आहे. सद्विचार आणि सदाचार हे परमार्थाला पायाभूत आहेत. म्हणून जे आपण बोलतो तसंच वागावं. जनी बोलण्यासारखे आचरावे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले हाच विचार समर्थांनी पुन्हा पुन्हा मांडलाय. ज्या भक्ताने असा उच्चारण या विचारांचा मिळून सुसंवाद साधला आहे तो आपले पूर्वीचे प्रापंचिक लोक सोडून देऊ शकेल. त्यामुळे त्याच्या प्रपंच जीवनाचा मार्ग सुधारेलच, शिवाय पारमार्थिक जीवनात सुद्धा तो प्रगती करेल. भौतिक सुखाचा तो लाभ धरणार नाही. प्रपंचातील सर्व कर्तव्य तो पूर्णपणे व्यवस्थितरित्या करेल, पण त्यातील आसक्तीमध्ये गुंतून पडणार नाही. बाहेरून तो पूर्वीप्रमाणे दिसेल, पण त्याचे अंतरंग पाठवून पूर्णपणे निर्मळ झालेले असेल. अशा तऱ्हेने हे सगळं पाळणारा आणि आपला साधक जो आहे तो खचित योग्य मार्गाने साधन मार्गावर प्रगती करत जाईल आणि शेवटी त्या चिरंतन परमात्म्याच्या प्राप्तीचा निरामय आनंद मिळवेल. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 116. बहुश्रापिता कष्टला अंबऋषी, तयाचे स्वय श्रीहरी जन्म सोशी, दिला क्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. भक्ताने परिपूर्ण व श्रद्धेने भक्ती केली तर भगवंत प्रसन्न होतोय निश्चित. भक्त देवावर जशी उत्कट श्रद्धा ठेवतो तितक्याच उत्कटतेने भगवंतही आपल्या भक्ताला सर्व सांभाळतो. देव एका बाजूला भावाचा भुकेला आहे म्हणून आपण म्हणतो देव भावाचा भुकेला, तसा दुसऱ्या बाजूने भक्तांचा आपल्यावरील अधिकारी भगवंत मान्य करतो. तो त्यांची कधीच उपेक्षा करत नाही. तो भक्तांच्या पाठीशी सदैव उभा राहतो. म्हणूनच त्याला भक्तवत्सल भक्त कैवारी असे म्हणतात. हा विचार निर्णायक उदाहरण देऊन समर्थांनी श्लोक क्रमांक 116 ते 126 या 11 श्लोकांच्या गटामध्ये स्पष्ट केला आहे. त्या श्लोकसमुच्चयातील हा पहिला श्लोक आहे 116वा. या श्लोकात पुराणातील 2 कथांचा दाखला समर्थांनी देऊन परमेश्वर भक्तांचा कसा कैवार घेतोय सांगितले. पहिल्या 2 चरणामध्ये अंबरीश राजाचे उदाहरण दिले आहे. अंबरीश राजा हा परमभक्त होता. त्याची भक्ती अतिशय श्रेष्ठ दर्जाची होती. त्याने एकदा एकादशीचा उपवास केला. दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशी असल्याने त्याला उपवासाचे पारणे होते. तेव्हाच त्याच्याकडे दुर्वास ऋषी आले.
दुर्वास म्हणजे महातपस्वी पण तितकेच तापट स्वभावाचे. त्यांना राजाने विनंती केली की ऋषीराजा द्वादशीचे पारणे आहे, आपण माझ्याबरोबर भोजन करा. दुर्वासाने ते मान्य केले. ते म्हणाले की मी नदीवर जाऊन स्नान करून येतो. राजा बर म्हणाला. नदीवर दुर्वासाने स्नान संध्या केली आणि ते जपाला बसले. जपध्यानात ते पूर्ण रंगून गेले. इकडे राजा त्यांची वाट पाहत बसला. बराच वेळ झाला. शेवटी द्वादशी संपत आली म्हणून राजाने तीर्थ घेतले आणि उपवास सोडला. ध्यानातून उठल्यानंतर दुर्वास मुनी राजवाड्यात आले तर राजाने तीर्थ घेऊन पारणे पूर्ण केलेले. ते महातापस्वी आणि शीघ्रकोपी ऋषी संतापले. त्यांनी रागाने आपल्या जटेतून एक केस उपटला आणि मंत्रून राजावर सोडला. अंबरीश राजा हा विष्णुभक्त असल्याने त्याच्या रक्षणाची भगवंताने धाव घेतली व आपले सुदर्शन चक्र सोडून केसातून निर्माण झालेल्या कृत्याला जाळले. सुदर्शन चक्र तेवढ्यावरच न थांबता दुर्वासांच्या मागे लागले. मग दुर्वास ऋषी परमेश्वराला शरण गेल्यावरच ते थांबले. दुर्वासांनी राजा अंबरीशला दिलेल्या शापातून त्याची मुक्तता करण्यासाठी स्वतः भगवंताने जन्म घेतला व त्यासाठी महिन्याच्या गर्भवासाचे कष्ट सोसले अशी ती कथा आहे. त्याचे उदाहरण समर्थ म्हणतात की भगवंतासाठी भगवंताने पुन्हा गर्भवास सोसून मनुष्य जन्म घेतला. या श्लोकाच्या तिसऱ्या चरणातील त्यांनी पुराणातील उपमन्यूच्या कथेचा संदर्भ दिला आहे. व्याघ्रपाद ऋषींचा उपमन्यू हा मुलगा. पूर्वीचे ऋषी निर्लोभी असल्याने त्यांच्या घरी दारिद्र्य असायचे. त्यामुळे उपमन्यूच्याही त्याला पाण्यात पीठ घालवून तेच दूध म्हणून देई. एकदा अन्य ठिकाणी उपमन्यू गेला असता त्याला खरेखुरे गाईचे धारोष्ण दूध मिळाले. तेथून घरी आल्यावर त्याने आईकडे खऱ्या दुधाचा हट्ट धरला. ती बिचारी मातोश्री कुठून हट्ट पुरवणार. ती म्हणाली, बाळा आपल्याला गाईचे दूध कुठून मिळणार. आपण मागच्या जन्मी काही पुण्य केले नसेल म्हणून कदाचित हे दारिद्र्य आपल्या वाट्याला आले असेल. हे ऐकून उपमन्यूने शंकराच्या भक्तीचा ध्यास घेतला. त्याची कठोर तपस्या होऊन शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी उपमन्यूला क्षीरसिंधू म्हणजे दुधाचा एक संपूर्ण समुद्रच वर म्हणून दिला. म्हणजेच भक्ताचा हट्ट भगवंताने पूर्ण केला. आता आजच्या काळात बुद्धिवादाने आपण खरोखरी दुधाचा समुद्र कुठे असतो, जटेतून कुठं कृत्या निघते अशा शंका काढू शकतो. परंतु अशा या जुन्या कथा आहेत. त्यांच्यातल्या खरेपणापेक्षा त्यातून घ्यावयाचा बोध महत्त्वाचा आहे. तेव्हा आपण त्या बोधाकडे लक्ष द्यायला पाहिजे. समर्थांच्या म्हणण्यात तात्पर्य असे की भक्तांनी भक्ती करावी, मग त्याला भगवंत नक्कीच प्रसन्न होईल आणि भगवंत कायम भक्तांना सहजसाध्य आणि त्यांचे कायम रक्षण करणारा, हित करणारा असा कैवारी आहे. तो शरण आलेल्या भक्तांची कधीच उपेक्षा करत नाही. कारण अशा भक्तांची जशी भगवंताला श्रद्धा असते तितक्याच तीव्रपणे भगवंतालाही भक्तांचा अभिमान असतो. आजच्या आधुनिक लॉजिकप्रमाणे हा विचार मांडण्यात झाला तर भक्ती म्हणजे केवळ वन वे ट्रॅफिक नाही आहे, तर भक्तांची भक्ती आणि भगवंताची कृपा असा तो टू वे ट्रॅफिक आहे. म्हणजे दोन्ही बाजूंनी आपापले कर्तव्य करण्याचा तो भाग आहे. त्यादृष्टीने भक्ती आणि कृपा या इंटरडिपेंडंट म्हणाव्या लागतील. भक्त जितक्या तन्मयतेने उत्सुकतेने भक्ती करेल तितक्याच प्रेमाने आणि वात्सल्याने भगवंत त्या भक्तावर कृपा करेलच करेल. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 117. ध्रुव लेकरू बापुडे दैन्यवाणे कृपा भाकिता दिधली भेटी जेणे चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. परमेश्वर भक्तांची उपेक्षा कधी करत नाही. उलट त्याला आपल्या भक्ताविषयी अत्यंतिक आणि आंतरिक कळवळा असतो. या श्लोकात समर्थांनी ध्रुव बाळाच्या भक्तीचे उदाहरण दिलेले. आपल्या सगळ्यांना ही ध्रुवाची गोष्ट माहीत आहे. कदाचित ती नवीन पिढीला माहीत नसेल, कारण ह्या अशा गोष्टी पूर्वी प्राथमिक शाळेत असायच्या. पण आता सध्या सर्व शिक्षण नवीन होत आहे, त्यामुळे त्यात असेल का नाही मला माहीत नाही. म्हणून तर थोडंसं सांगतो. ध्रुवाची गोष्ट अशी की उत्तानपाद नावाचा राजा होता. त्याला 2 राण्या होत्या. एकीचे नाव सुरुची, दुसरीचे सुनीती. पैकी सुरुची राजाची आवडती होती तर सुनीती दावडती. सुरुची सुनीतीचा मत्सर करत असे. सुनीतीला ध्रुव नावाचा मुलगा होता. बाळ ध्रुवाचाही सुरुची रागराग करायची. एकदा उत्तानपाद राजा महाराज बसलेला असताना ध्रुव बाळ खेळता खेळता तेथे गेला आणि आपल्या वडिलांजवळ त्यांच्या मांडीवर बसला. सुरुचीने म्हणजे पटराणीने पाहिले मात्र ती रागाने खवळून उठली. तिने ध्रुवाला राजाच्या मांडीवरून खाली ओढले आणि म्हणाली, इथे बसायला तुला हक्क नाही. ध्रुव बिचारा हिरमुसला आणि रडत रडत आईकडे गेला. मला सुरुची राणीने का ढकलून उठलं आई, असं तिने विचारलं. आईने त्याची समजूत काढली. ती म्हणाली, बाळा आपण राजाचे नावडते आहोत.
तर सुरुची राजाची आवडती राणी आहे. आपणच मागील जन्मी काही केलेली भगवंताची भक्ती कमी पडली असेल म्हणून तुझ्यावर ही वेळ आली. ध्रुव मानी होता. तो म्हणाला, मला राजपुत्र किंवा राजेपद मिळाले नाही तरी चालेल. मी भगवंताची भक्ती करून असे स्थान प्राप्त करीन की तेथून मला कोणी हलवू शकणार नाही. असे आढळ स्थान मिळवण्यासाठी म्हणून भक्ती करण्यासाठी ध्रुव वनात गेला. तेथे नारद मुनीशी त्यांची भेट झाली व त्यांनीच त्याला भक्ती मार्गाचा बोध दिला. ध्रुवाने इतक्या एकाग्रपणे व श्रद्धेने भक्ती केली, तितक्या भक्तीने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष परमात्मा समोर आला तरी त्याचे ध्यान भंग पावले नाही. शेवटी भगवंताने त्याला वर माग म्हणून सांगितल्यावर त्याने मला असे आढळ स्थान दे की जेथून कोणी मला उठ म्हणणार नाही असं वर मागितलं. त्यावर भगवंताने त्याला राज्य तर दिलेच, पण नंतरही तू आकाशातील तारांगणात आढळ तारा उशिरून वर दिला. आजही आपण तारकांगणामध्ये ध्रुव तारा पाहतो, जो आपल्याला रोज एकाच जागी दिसतो, आढळ दिसतो. वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढी कथा लोकांना मोहित आणि मार्गदर्शन करीत आहे. अनेक कविता, लोककथा व लोकसंगीत तिने स्थान मिळवले आहे. आढळपदी अंबरात बसवले ध्रुवाला अशासारख्या पंक्ती नाट्यगीत किंवा कवितेत आढळतात. पण त्याचबरोबर हिंदीतही ऐसी जगह बैठना की कोई ना कहे उठ, ऐसी बात कहना की कोई ना कहे चूप असे अनेक वाक्प्रचार रूढ आहेत. यावरून आपण साधकांनी बोध एवढाच घ्यायचा की एखादी अप्राप्य गोष्ट सुद्धा भगवंत आपल्या भक्ताची इच्छा राखण्यासाठी भक्ताला प्राप्त करून देतो. कारण तो भक्तांचा कैवारी असल्याने भक्तीचा भुकेला आहे आणि भक्तांची कधीच उपेक्षा न करणारा असा त्याचा अत्यंत भक्तांचा अभिमानी आहे. मात्र येण्यासाठी भक्तांनी पूर्ण श्रद्धेने व एकतांतेने भगवंताची भक्ती केली पाहिजे, हे समर्थांचं सांगणं आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 118. गजेंद्रू महासंकटी वास पाहे, तया कारणे श्री हरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. इथेही परमेश्वराला आपल्या भक्ताला किती कळवळ असतो हे सांगणे समर्थने गजेंद्र मोक्षाचे उदाहरण दिलेले आहे. या सर्व श्लोकांच्या कथा त्यांनी वेगळी उदाहरण देऊन साधकांना भगवंताच्या मनातील दयाबुद्धीची आणि भक्तप्रेमाची खात्री पटवून द्यायचा प्रयत्न केला आहे. गजेंद्र मोक्षाची कथा आपल्याला माहीत नसेल, नवीन पिढीला जुन्या थोडी आठवत असेल म्हणून परत सांगतो. फार पूर्वी एका गजेंद्र म्हणजे गजांचा इंद्र म्हणजे हत्तींचा राजा आपल्या सर्व स्त्री परिवारासह एका सरोवरात जलक्रीडा करण्यास गेला. हत्तींना पाहण्यात पोहण्याचे किती वेळ आहे आपल्याला माहीतच आहे. आपण जंगल सफारीला कुठेतरी गेला असेल, ताडोबा वगैरे, तेव्हा माहीत असेल की हत्ती पाण्यात रमणारा प्राणी आहे. सरोवरात रममाण होऊन तो क्रीडा करीत होता. त्याच सरोवरात एक बलाढ्य मगर राहत होता. तोही स्वतःला त्या सरोवराचा राजा समजत असे. तो मगर खोल तळाची विश्रांती घेत असताना एका कपारीत पडून होता. पाण्यात हत्तींची जलक्रीडा सुरू होऊन रंगात आली. त्यामुळे सरोवरातील पाण्यात खळबळ उत्पन्न होऊन मगराची विश्रांती भंग पावली. तो रागाने आपल्या विश्रांती व्यत्यय आणण्याचे हे धारिष्ट कोणी केले असं म्हणत तळापासून निघून चरकन पाण्यावर आला. तेथे चालली गजेंद्राची जलक्रीडा होऊन संतप्त झाला आणि त्याने त्वेषाने आपला 11 जबडा उघडून गजेंद्राचा पाय जबड्यात पकडला. हत्तीचे बळ जमिनीवर तर मगराचे बळ पाण्यात असे म्हणतात तसेच झाले. हत्तीने खूप ताकद लावली तरी मगराच्या तोंडातून त्याला पाय सोडवता येईना. बराच वेळ त्या दोघांची झुंज चालली. शेवटी गजेंद्र हत्ती थकून गेला. त्याला वाटले आता मगर आपल्याला पाण्यात उडवून घेऊन आपला अंत करणार. तेव्हा त्याने अतिशय कळवळून भगवंताचा धावा केला. पाण्यातील एक कमळ सोंडीने उचलून घेतले आणि ते तसेच सोंडेत धरून त्याची सोंड आकाशाकडे उंचावली. तो म्हणाला, हे कमलापती भगवान नारायणा, तू सर्व विश्वाचा स्वामी आहेस. मी तुला अनन्यभावे शरण आलो आहे, तरी तू माझे रक्षण कर. त्याची खऱ्या तळमळीची हा ऐकून भक्तांसाठी धावून जाणारा परमेश्वर तोडेने त्याच्या रक्षणासाठी आला. त्याने आपले सुदर्शन चक्र मगराच्या जबड्यावर सोडले. मगराचा जबडा फाटून गजेंद्राचा पाय मुक्त झाला आणि गजेंद्राचा जीवघेण्या संकटातून सुटून काठावर आला. अशा तऱ्हेने भगवंताने त्या गजेंद्राला मुक्ती दिली म्हणून या कथेला गजेंद्र मोक्षाची कथा म्हणतात. समर्थ म्हणतात, गजेंद्र संकटात सापडला असताना जेव्हा त्याने धावा केला तेव्हा श्रीहरीने धाव घेऊन उडी घेतली आणि गजेंद्राचा जीव वाचून तो जीवदानी झाला. परमेश्वर त्यांच्या भक्तांचा कैवारी आहे. तो असा दीनवत्सल आहे. त्याला आपल्या भक्तांचा विलक्षण अभिमान आहे म्हणून तो भक्तांना कधी अंतर देत नाही.
या समुच्चयातील प्रत्येक श्लोक पाहताना आपल्याला कधी पुनरुक्ती वाटेल, परंतु या सगळ्या उदाहरणात सुद्धा समर्थांची विचक्षण बुद्धी प्रगट होताना दिसते. पहिल्या श्लोकात त्यांनी ऋषी आणि ऋषीपुत्र यांचे उदाहरण दिले. दुसऱ्या श्लोकात त्यांनी ध्रुवबाळाचे म्हणजे नावर्तीचे होईना पण राजपुत्राचे उदाहरण वापरले. तर आता यात मनुष्यच नव्हे तर वन्य प्राणी कसा आपल्या भक्तीने उद्धरण केला हे सांगण्यासाठी हत्तीची कथा घेतली. त्यांना कधी हे सूचित करायचं आहे की हत्तीसारख्या साध्या वन्य प्राण्याच्या संकटात जर भगवंत त्याची भक्ती पाहून धावून जातो तर माणसांच्यातल्या भक्तांनी परमेश्वर आपला कधीच अंतर देणार नाही अशी खात्री खचितच बाळगावी. परमेश्वराच्या दयार्द दृष्टीमध्ये सर्व भक्त, मग तो गरीब असो वा श्रीमंत, विद्वान वा असो वा राणी, मनुष्य असो वा पशुपक्षी, एवढेच नव्हे तर अन्य प्राणी मात्रही याच्याबद्दल त्याची तीच कृपेची भावना आहे. एक कविता सुटली 4 वेळी ती वाचून दाखवतो. गजेंद्रा तारण्या नारायण धावत असे, गजेंद्रा तारण्या नारायण धावत असे, मगराच्या मुखामधून मुक्ती देत असे. स्वामी तो विश्वाचा राम हा खरा, सोडवेल भवपाश तया भक्तीने वरा. स्वामी तो विश्वाचा राम हा खरा, सोडवेल भवपाश तया भक्तीने वरा. जय जय रघुवीर समर्थ. आज थांबू. उद्या 119व्या श्लोकाने आपण सुरुवात करू.